नागपुरात मंगळवारी दुपारी पावसानं पुन्हा एकदा दमदार एंट्री घेत सर्वांची दाणादाण उडवून दिली. अवघ्या 3 ते 4 तास झालेल्या पावसानं अख्खं शहर जलमय झालं. नागपुरात संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तब्बल 180 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नागपुरात मंगळवारी दुपारी पावसानं खऱ्या अर्थानं कमबॅक केलं. कारण ज्या प्रकारचा पाऊस मंगळवारी झाला त्यामुळे सर्वांच्या तोंडी केवळ पाऊस हाच शब्द दिवसभर चर्चेत राहिला. दुपारी 1च्या आसपास शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली आणि 1:30 नंतर पावसानं जोर पकडला. यातच दुपारी 2:30 वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या तासाभरात शहरात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि एव्हाना अनेक भागात चांगलंच पाणी साचलं होतं. पुढच्या 1 ते 2 तासात ही स्थिती आणखी गंभीर झाली कारण 5:30 वाजेपर्यंत तब्बल 180 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे सर्वत्र चांगलीच तारांबळ उडलेली बघायला मिळाली. खोलगट भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे अनेक घरं, शाळा, कार्यालयं आणि दुकानं पाण्याखाली गेली. नागपूरचं सोनेगाव पोलीस ठाणे देखील यातून सुटलं नाही. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात खांद्यापर्यंत पाणी साचलेलं बघायला मिळालं. तर इकडे रवींद्रनगर परिसरात नाल्याची भिंत तुटल्यानं रस्ता आणि नाल्याचं पाणी एकच झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान पडोळे चौकात देखील चांगलंच पाणी साचलं होतं. या भागातील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं. या पावसात पोलीस आणि प्रशासन प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हतं. यातच एका जबाबदार नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत नाली साफ करून पाण्याचा निचरा केला. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली. मात्र यावेळी या नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त करत वेळेत उपाययोजना न केल्याबद्दल रोष व्यक्त केला. पाणी जमा एक तरीका कंटिन्यू ट्रैफिक को संभाल लो, ट्रैफिक संभालने को खाली नहीं है. या कोई गवर्नमेंट का एक आदमी नहीं है, ना पुलिस वाला है, ना कोई कारपोरेटर है, ना कुछ है. आप इसके बारे में क्या कर सकते? अशी स्थिती शहरातील अनेक भागात उद्भवली. प्रत्येक मुसळधार पावसानंतर निर्माण होणाऱ्या जलसंकटावर प्रशासन दरवर्षी नियोजनाचा दावा करत असतं. मात्र थोड्याशाच पावसात या दाव्यांची पोलखोल होते. यामुळे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होणारं नागपूर असं स्मार्ट होणार काय, हा प्रश्न मात्र गंभीर आहे.